हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल टेस्टी फूड्स. आपण आज बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची काटाची आमटी, किंवा तुम्ही म्हणू शकता पुरणपोळीची आमटी किंवा लग्नातली आमटी. तर चला आपण सुरू करूया. त्यासाठी घेत आहोत ओलं नारळाचं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि कढीपत्ता. हे सगळं नीट तेलात भाजून घ्यायचं. चांगलं असं भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून मस्त त्याला बारीक वाटण करून घ्यायचं. एका पातेल्यात 2 ते 3 चमचे मोठे भरून तेल टाकायचं. मग त्यात काश्मीरी लाल मसाला टाकायचा. ह्या मसाल्याने ना तरी छान येते. मग आपला कुठलाही घरगुती तिखट मसाला एकदम झणझणीत असतो ना, तो 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाल्याला, आणि त्यानंतर ते चण्याच्या डाळीचं पाणी शिजवलेलं आहे ना, ते त्याच्यात टाकून द्यायचं. आणि ह्यात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी, तुम्हाला जसं पातळ लागतं तेवढं पाणी तुम्ही टाकून ॲडजस्ट करू शकता. 2-3 उकळी आली की त्यावरून कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकून झाली की अजून 1-2 उकळी येईपर्यंत तसंच राहून द्या. त्यानंतर थोडंसं मीठ टाका. मी थोडंच मीठ टाकले, कारण मी ऑलरेडी डाळ शिजवताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, तर मी थोडंसंच टाकले. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकतात. तर आपली आमटी तयार आहे. एन्जॉय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी बनलेली. चला बाय, एन्जॉय, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा प्लीज. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.